नमस्कार, करिजाईन चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आषाढी एकादशी येत आहे, सो त्यासाठी बरेच जण उपवास करतात. सो त्याच उपवासाला चालेल अशी झटपट तयार होणाऱ्या रताळ्याच्या गोड कापाची रेसिपी आज आपण बघणार आहोत. त्यासाठी तर मी एक रताळा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्या दाखवल्याप्रमाणे चकत्या करून घ्यायच्या आहेत. खूप जास्ती जाड किंवा खूप जास्ती पातळ करायचे नाही आहेत. आता एक पॅन गरम केलेला आहे, त्यात आपण 2 चमचे साजूक तूप वापरत आहोत, ते घालून घेऊयात. आणि आता ह्यात आपण जे रताळ्याचे आता काप करून घेतले होते ते घालून घेणार आहोत. आता आपण हे व्यवस्थित सगळं छान परतून घेणार आहोत तुपामध्ये 1-2 ते 3 मिनिटं. आणि शक्यतो ह्याला तूप वापरा, म्हणजे चव खूप जास्त छान येईल. आता आपल्याला ह्याला एक वाफ काढायची आहे, सो झाकण ठेवून आपण एक 5 मिनिटे वाफ काढूया. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकताय आपले रताळे अगदी छान वाफले गेलेले आहेत. आता तुम्हाला इथं मी एक रताळं दाखवते, किती छान वाफलं तुम्ही बघा. ह्या प्रकारे आपल्याला मऊ असं वाफून घ्यायचं आहे. ह्यात मी अर्धी वाटी गूळ घालत आहे. ह्यात तुम्ही आपल्या आवडीनुसार गुळाचं प्रमाण थोडंफार कमी जास्ती करू शकतो. आता आपण हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊयात. आपल्याला आता ह्याला झाकण ठेवून पुन्हा एक वाफ काढून घ्यायची आहे, म्हणजे जे गूळ आहे ते छान विरघळेल. हे पहा, एक 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता गूळ अगदी छान विरघळलेला आहे. अर्धा चमचा विलायची पावडर घातलेला आहे आणि पुन्हा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आणि हे जे गूळ आहे त्याचं छान पाक होऊन ते छान चकत्यांना कोट झालेलं आहे. आणि इथे आपलं जे गोड रताळ्याचं काप आहे ते अगदी खाण्यासाठी तयार झालेलं आहे. सो तुम्ही ही रेसिपी एकदा उपवासासाठी नक्कीच ट्राय करा आणि अगदी झटपट तयार होते. इथे मी सजावटीसाठी थोडेसे काजूचे तुकडे आणि थोडंसं केसर घातलेलं आहे. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.